निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक म्हणून उमेदवारी सुनील अंबादास बागुल। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषद येथील नगराध्यक्ष थेट पदासाठी सुनील अंबादास बागुल संत गाडगेबाबा चौक चांदवड येथील असून तरी मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणार आहे, कारण मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून काँग्रेस पक्षातच काम करीत आहे। तसेच मला चांदवडच्या नागरिकांनी खरोखरच मला विजय करून दिले तर शहरातील पाणी, रस्ते, गटार, स्वच्छालय, स्वच्छता व इतर काही असलेल्या सुविधा यांचा खरोखरच प्रयत्न करून दाखवेल असे मी वचन देतो। तरी मला या संधीचा तुम्ही एक वेळ संधी द्यावी अशी मी अपेक्षा करतो। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या वारे वाहू लागले आहेत। त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल यांचे सध्या बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार हा आपापल्या परीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड येथील चांदवड शहरातील एक थेट नगर अध्यक्ष म्हणून इच्छुक म्हणून उमेदवार आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। आपल्या सोबत थेट चांदवडचे नगराध्यक्ष थेट इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। नमस्कार, काय सांगा दादा, तुम्ही थेट नगराध्यक्ष पदाचे इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे? हो, नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम चांदवड शहरातल्या लोकांना मी दिवाळीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता उभा आहे। तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास तयार आहे? मी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। तुम्ही याच्या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये काम केलं? हो, 8-9 वर्षापासून मी काँग्रेस पक्षात काम करतोय। चांदवड नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला जी इच्छुक म्हणून जी संकल्पना झाली याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? याच्या पाठीमागचा उद्देशाचा आहे की गेल्या 7-8 वर्षापासून इलेक्शन झालं नाही आणि त्यामुळे प्रशासक राज असल्यामुळे गावात जे सगळीकडे खंदून ठेवले, गटारी नाही, रस्ते नाही, पाणी 3-4, 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही, साफसफाई व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे कोणाचं लक्षच नाही त्याच्यावर। आता सगळं हे कुणी अधिकारी नाही आहे, शिवसाहेब काही लक्ष देतील, नगर परिषद कुणी लक्ष देत नाही आणि ह्या कामाकरता बघा चांदवड स्वच्छ व सुंदर करण्याकरता ही अपेक्षा मनात ठेवून मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला इच्छुक आहे। चांदवड शहरामध्ये अशी कोणत्या सुविधा नाही उपलब्ध, त्यासाठी तुम्ही त्याच्या पाठीमाग करणार? हे बघा, आता चांदवड शहरात जर सर्वात पहिली जर पाहिली तर महिलांसाठी शौचालय कुठेच नाही आहे। चांदवड शहरात एकही शौचालय चांदवडमध्ये असं कुठेही व्यवस्थित झालेलं नाही आहे। मग माझी अशी संकल्पना आहे की बा प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात का महिलांना, पुरुषांना पण स्वच्छ आणि चांगलं मोठं शौचालय बनवून देणे व सफाईच्या कामामध्ये कुठेही दिरंगाई न करणे, जेणेकरून आपल्याकडे रोगराई प्रसार होऊ नये। डास, मच्छर हे झाल्यामुळे मग काही अनेक रोग होतात, म्हणजे आपल्याला मलेरिया होणं, डांगेरा होणं, डेंग्यू होणं, ह्या प्रकाराला आळा घालावा। तर त्या हिशोबाने मी या पद्धतीने चांदवड शहराचं काम करेल। त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की शहरामध्ये रस्ते असतील, गटार असेल, स्वच्छता असेल, महिलांसाठी शौचालय असेल, या सर्व गोष्टीची कमतरता आहे। या संदर्भामध्ये मी थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारी मागण्यास तयार आहे व ते मी करल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास